नमस्कार. मार्केटसारखे लादी पाव घरच्या घरी जर बनवायचे असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. घरच्या सामानात बनवून तयार होतात आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकदम जाळीदार आणि सुपर सॉफ्ट अशी बनवून तयार होतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वप्रथम सुरू करूयात रेसिपीला. इथे आपण 1 वाटी किंवा 1 कप कोणतंही माप आपण घेऊ शकतो. त्या प्रमाणात गरम पाणी घेतलेलं आहे. गरमच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे, थंड नाही. आता त्यामध्ये साखर आपण टाकून घेतलेली आहे 2 चमचे. जर पाणी वापरायचं नसेल तर त्याऐवजी दुधाचाही वापर तुम्ही तेथे करू शकता. फक्त गरम आपल्याला तेथे ते वापरायचं आहे. आता साखर व्यवस्थित विरघळली आहे. त्यामध्ये 1 चमचा ड्राय इस्ट आपण टाकलेला आहे. ड्राय इस्ट नसेल तर त्याऐवजी काय वापरू शकतो हेही आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत चालू ठेवा. आता व्यवस्थित आपलं इस्ट मिक्स करून झालेलं आहे. त्याला झाकून ठेवूया 10 मिनिटासाठी. त्यासाठी जो डो बनवायचा आहे त्यासाठी पीठ काढून घेऊया. साधारण 1 वाटी मैदा आणि 2 वाटी गव्हाचं पीठ आपण येथे घेतलेलं आहे. जर तुम्हाला नुसत्या मैद्याचे बनवायचे असतील तर तुम्ही संपूर्ण मैद्याचा वापर तेथे करू शकता. पण मी इथे अर्धा मैदा अर्धा गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. 1 वाटी मैदा आणि 2 वाटी गव्हाचे पीठ आपण येथे घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ. याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता जर तुमच्याकडे इस्ट नसेल तर त्याऐवजी तुम्ही बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा याच पिठामध्ये टाकून त्याचबरोबर 1 चमचा साखर आणि थोडंसं तेल मीठ टाकून व्यवस्थित हा डो बनवू शकता आणि त्याचेही बन व्यवस्थित बनतात. 2 चमचे बटर आपण या पिठात टाकून घेतलेला आहे. आता इथे 10 मिनिटं झालेली आहेत. इस्टही व्यवस्थित फर्मेंट झालेला आहे. एवढ्याशा पिठामध्ये आपण हा सगळा डो बनवून तयार करणार आहोत. आता हे इस्ट आपण त्यामध्ये पिठात टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि एवढ्या पिठामध्ये आपल्याला हा डो बनवून तयार करायचा आहे. जर वाटलंच थोडंसं पाणी वरून लागत असेल तर थोडंसं कोमट पाणी आपण त्यामध्ये टाकून डो मळून घेऊ शकतो. पण एवढं पाणी पुरेसं होईल एवढ्यासाठी. बघू शकता अशा प्रकारे आपला हा डो बनवून तयार करायचा आहे. एकदम जास्त घट्ट नाही आणि जास्त सैलही नाही, पण सॉफ्टपणा त्यामध्ये असावा इतका आपला हा डो बनवून तयार करायचा आहे. थोडंसं बटर मी आणखीन त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि हे टाकून आणखीन एक वेळेस आपल्याला त्याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे. एकदम असं पीठ चिकनाई येते ना पिठाला, सेम त्या प्रकारे आपल्याला ते बनवून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि आतल्या बाजूने फोल्ड करत आपल्याला त्याला डो त्याचा बनवून घ्यायचा आहे आणि त्याला साधारण तासभरासाठी तरी का होईना ठेवायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित फुगलं जाईल. बघू शकता अशा प्रकारे आपण हा डो बनवून घेतलेला आहे. त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. माझं इथे विसरलं होतं, मी नंतर लावलं, परंतु तुम्ही आधी लावूनच मग त्याला झाकायला ठेवा. अशा प्रकारे लावून ह्याला साधारण तासभरासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. याला झाकून ठेवूयात. बघू शकता तासभरानंतर पीठ किती छान असं फुललं गेलेलं आहे. जितका जास्त वेळ द्याल तितकं जास्त पीठ हे चांगल्या प्रकारे आपलं फुगलं जातं आणि जो आपला बन आहे, पाव आहे, तो आणखीन चांगल्या प्रकारे जाळीदार आणि तितकाच सॉफ्ट बनतो. तर अशा प्रकारे आता आपल्याला आणखीन एक वेळेस चांगल्या प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि आता याला आपल्याला थोडंसं मी पोळपाटावर थोडंसं बटर किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावर व्यवस्थित असं मऊ करून घ्यायचं आहे पीठ आपल्याला. बघू शकता व्हिडिओ ज्याप्रमाणे आपण दाखवलेला आहे त्याप्रमाणे पिठाला व्यवस्थित मिक्स करून चांगल्या प्रकारे मऊ करून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी जे आपण भांडं, माझ्याकडं मोठं भांडं नव्हतं त्यामुळे मी इडलीच्या भांड्यातच हे पाव बनवणार आहे. मोठं भांडं असेल तर त्यामध्ये तुम्ही बनवू शकता. आता येथे आपण इडलीच्या प्लेटला बटर लावून घेतलेला आहे. बटर पेपर असेल तर उत्तम, तेही लावून घ्या जेणेकरून चांगल्या प्रकारे बेक होईल. आता जो आपण बन तयार करून घेतलेला आहे, डो तयार करून घेतलेला आहे, त्याला समान पोर्शनमध्ये कट करून घ्यायचा आहे जेणेकरून समान आकाराचे आपले जे गोळे बनवून तयार होतील. अशा प्रकारे साधारण एवढ्या पिठामध्ये माझे हे 8 लादी पाव बनवून तयार झालेले आहेत. अशा प्रकारे याला कट करून घेऊयात. नंतर मग आपण प्रत्येक पोर्शनचा एक छोटा छोटा असा पाव गोळा बनवून घ्यायचा आहे आणि नंतर तो आपल्याला वाफवायला ठेवायचा आहे. आता बघू शकता अशा प्रकारे आतल्या बाजूने फोल्ड करत आपल्याला त्याचा एक छोटासा गोळा बनवून घ्यायचा आहे जेणेकरून वरच्या बाजूने तो सॉफ्ट असा दिसेल.
बघू शकता पीठ जास्त चिकटही नाही, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही, सॉफ्ट असं आहे. आता अशा प्रकारे सगळे बन तयार करून आपल्याला ते ठेवून द्यायचे आहेत. सगळे बनवून घेऊयात. एवढ्या पिठात साधारण 8 इतके आपले बनवून तयार झालेले आहेत. आता याला आपल्याला साधारण अर्धा तासासाठी का होईना किंवा 20 मिनिटासाठी का होईना झाकून ठेवायचे, जेणेकरून ते आणखीन फुलले जातील. बघू शकता 21 ते 30 मिनिटानंतर मस्तपैकी फुलले. तर त्यावर आपल्याला साखर आणि दुधाची कोटिंग करून घ्यायची आहे, जेणेकरून त्याला रंग सुरेख येईल. आणि नंतर आपण त्यावर थोडेसे तीळ टाकणार आहोत, जेणेकरून चवही आणखीन छान येईल. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी जर चांगली झाली तर कमेंट करून नक्की कळवा. आता याला आपल्याला प्रीहीट करायला ठेवलेल्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. साधारण 10 मिनिटाआधी आपण हे भांडं प्रीहीट करायला ठेवलेलं आहे. स्टँड वगैरे वापरलेलं नाही, कारण इडलीचं जे प्लेट आहे ती व्यवस्थित त्यावर बसली जाते. जर भांडं तुमचं मोठं असेल तर त्यामध्ये स्टँडचा आणि त्याचबरोबर मिठाचा वापर तुम्ही करू शकता. आता ठेवूयात आणि साधारण लो मीडियम फ्लेमवर 30 मिनिटे आपल्याला याला बेक करून घ्यायचं आहे, एकदम लो फ्लेमवर. आणि 30 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे गोल्डन कलरमध्ये सुपर सॉफ्ट अशी आपली हे बनवून तयार झालेले लादी पाव आहेत. त्यावर आपण थोडंसं बटर कोट करून घेऊया, जेणेकरून वरची जी साईड थोडीशी बेक होताना कडक झालेली असते ती सॉफ्ट होते. आणि साधारण अर्धा तासासाठी आपण त्याला झाकून ठेवूयात. आणि अर्धा तासानंतर तुम्ही बघाल की आपले पाव इतके सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनून तयार होतात की तुम्ही विश्वास ठेवणार नाही. अर्धा तास झालेला आहे आणि बघू शकता दाबल्याबरोबर पाव हा वर येतो आहे, अर्थात तो आतल्या बाजूने इतका जाळीदार आणि सुपर सॉफ्ट झालेला आहे. बघून तुम्हाला मी तोडूनही दाखवते. हे बघा, एकदम जाळीदार आणि मऊ लुसलुशीत एकदम सॉफ्ट असा हा लादी पाव बनवून तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी प्रेस्टीज रेसिपीला सबस्क्राईब फॉलो नक्की करा. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसहित पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत खात राहा, खाऊ घालत राहा, मजेत राहा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.